12वीची काय कहाणी आहे की तुम्ही मला मगाशी चर्चा करताना मला की 12वीला तुम्ही फेल झाला होता. हो सर मी ग्रामीण भागातून असल्यामुळं हम्म. आणि पूर्ण शाळा म्हणजे गावामध्येच झाली, प्राथमिक आणि माध्यमिक झाली. बरोबर. आणि त्यावेळेस मला जास्त काही टक्के नव्हते, थोडंफार होते, पण त्यावेळेस काय झालं, मी शाळेमधून मी प्रथम आलो होतो गावामध्ये. आणि त्यावेळेस अशी समज होती की तुम्ही सायन्स जर घेतला ना तर तुम्ही हुशार, आणि तुम्ही आर्ट घेतलं तर ढ. मग मी काय केलं, सायन्स घ्यायचं ठरवलं. म्हणजे सर्वजण सांगले की सायन्स घे, मग मी सायन्स घ्यायचं ठरवलं. कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमध्ये गेल्यानंतर ऍडमिशन वगैरे केलं देगलूर कॉलेजला. मग मी गेलो तिथं, मग किस्सा असा झाला की तिथं इंट्रोडक्शन करून द्यायचं राहते आपलं कॉलेजमध्ये गेल्यानंतर. बरं. मग त्यांनी आपल्याला बोलवले आणि मला मला अजून पण ते आठवते की केमिस्ट्रीचे ते स्पेलिंग लिहून द्या किंवा सांगायचं बोलले होते. लिहा. हा, मग मी काय केलं, केमिस्ट्री हे शी पासून असते मला माहित नव्हतं त्यावेळेस. मी के पासून सांगलो होतो केमिस्ट्री असते. मग त्याने म्हणले की असं नाही, केमिस्ट्री शी पासून असते. मग अजून दुसरा क्वेश्चन विचारला त्यांनी, फिजिक्स विषयाची स्पेलिंग घेऊन टाका. आणि आपण प फ ब हे लिहिलं, मी तिथं एफ पासून सांगलं. त्यांनी म्हणलं एफ पासून पण नाही, ते पी पासून असते. म्हणजे ही आपल्या 11वी 12वीची ही परिस्थिती परिस्थिती सायन्स घेतली आहे. सायन्स घेतल्यानंतरची.